नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 11 जुलै 2025 ला होणाऱ्या MSCITच्या फायनल एक्झाममध्ये आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, कशा प्रकारे सोडवायचा आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओ चॅनलवर आपण पाहणार आहोत। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा। तर चला करूया सुरू। या ठिकाणी 60 मिनिटांचा आपला टायमिंग चालू झालेला आहे। त्यानंतर यामध्ये बघा विद्यार्थ्यांचं नाव असणार आहे, इथे रोल नंबर असणार आहे, इथे विद्यार्थ्यांचा फोटो असणार आहे, एकूण प्रश्नांची संख्या 50 असणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क दिलेला आहे। म्हणजे आपली फायनल एक्झाम 50च मार्काची असणार आहे मित्रांनो। आणि 50 मार्क तुम्हाला इरा सेशनचे मिळणार आहे, जो इरा तुम्ही सेंटरवर सोडवला असेल ते, आणि दोन्ही मिळून हे तुम्हाला 100 मार्काचं सर्टिफिकेट मिळणार आहे। यामध्ये ऑब्जेक्टिव्हचे 15 प्रश्न विचारले जातात। तर ऑब्जेक्टिव्हमध्ये पास होण्यासाठी मित्रांनो 6 मार्काची आवश्यकता आहे आणि प्रॅक्टिकलमध्ये पास होण्यासाठी आपल्याला 35 पैकी 14 मार्काची आवश्यकता आहे। एकूण आपण 20 मार्कासुद्धा फायनल एक्झाम पास होऊ शकतो। तर कोणताही प्रश्न कधीही सोडवला तरी काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही कुठेही सोडवू शकता। तर पहिले आपण प्रॅक्टिकलचे प्रश्न सोडवून घेणार आहोत। तर प्रॅक्टिकलवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। इमेज फोल्डरमध्ये स्टोअर केलेली पिक1 ही फाईल पिक्चर1 या नावाने रिनेम करा म्हणत आहे। तर इमेज फोल्डरमध्ये स्टोअर केलेली म्हणत आहे, तर इमेज फोल्डरमध्ये जा, पिक1 या फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा। रिनेम करण्यासाठी इथून रिनेमचा ऑप्शन निवडायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला कोणतं नाव टाईप करायचं आहे, पिक्चर1। तर याच्यातून आपल्याला पिक्चर1 टाईप करा अशा प्रकारे। त्यानंतर बाहेर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, वेब फोल्डरमध्ये स्टोअर केलेली रोज जेपीजी ही फाईल सनफ्लावर या नावाने रिनेम करा म्हणत आहे। तर वेब फोल्डरमध्ये स्टोअर केलेली रोज जेपीजी ही फाईल आपल्याला सनफ्लावर नावाने रिनेम करायची आहे। तर वेब फोल्डरमध्ये जा, त्यानंतर रोज फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करा आणि नवीन नाव देण्यासाठी ते रिनेमचा ऑप्शन्स वापरायचा आहे। तर रिनेमवर क्लिक करा आणि त्याला कोणतं नाव द्यायचं आहे, सनफ्लावर। तर याच्यातनी आपल्याला अशा प्रकारे नाव टाईप करा, सनफ्लावर, बाहेर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन्स, सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्समध्ये पाथमध्ये असणाऱ्या कॉफीला ब्लेंड्स म्हणून रिनेम करा म्हणत आहे। तर नवीन नाव द्यायचं आहे पुन्हा। तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा, होममध्ये जायचं आहे, इंडेक्समध्ये जा आणि कॉफी फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा, राईट क्लिक करून याच्यातून आपल्याला रिनेम करायचं आहे। तर रिनेम करून घ्या आणि कोणतं नाव द्यायचं आहे त्याला, ब्लेंड्स। तर BLEND अशा प्रकारे ब्लेंड्स नाव टाईप करा, बाहेर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन्स, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये वाघाची इमेज डावीकडे 90 डिग्रीमध्ये रोटेट करा म्हणत आहे। तर वाघाची इमेज डावीकडे आपल्याला 90 डिग्रीमध्ये रोटेट करण्यासाठी त्या इमेजला सिलेक्शन करा अशा प्रकारे। फॉर्मॅटमध्ये जायचं आहे, फॉर्मॅटमध्ये गेल्यानंतर इथे रोटेट ऑब्जेक्ट ऑप्शन दिलेला आहे आणि याच्यातनी आपल्याला रोटेट 90 डिग्रीज घ्यायचं आहे, लेफ्ट 90 डिग्रीज अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये 5व्या वाक्याला बोल्ड आणि अंडरलाईन स्टाईल अप्लाय करा म्हणत आहे। तर कोणत्या वाक्याला म्हणत आहे, 5 नंबरच्या वाक्याला। तर 5 नंबरच्याच वाक्याला सिलेक्शन करायचं अशा प्रकारे। काय काय करायला सांगितलेलं आहे, बोल्ड आणि अंडरलाईन। तर इथून बोल्ड करा, इथून अंडरलाईन करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन्स, दिलेल्या डॉक्युमेंटमधून क्रमांक दिलेली यादी म्हणजे नंबर लिस्ट काढून टाका म्हणत आहे। तर आता आपल्याला नंबर लिस्ट काढायची आहे। तर कोणत्याही प्रकारची नंबर लिस्ट काढण्यासाठी पहिले त्या नंबरिंगला अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्यायचं आहे। सिलेक्शन केलं, पॅराग्राफच्या ग्रुपमध्ये जा, नंबरिंगमध्ये आणि इथून नन या ऑप्शन्सवर क्लिक करा अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये जेव्हा तुम्ही वर्कशीटमध्ये स्क्रोल कराल तेव्हा सर्वात वरील 7 रोज व्हिजिबल ठेवायचे आहे। तर ज्यावेळेस आपण स्क्रोल डाऊन अप करतो त्यावेळेस वरील 7 रोज आपल्याला व्हिजिबल ठेवायचे आहे। तर 8व्या रोला सिलेक्शन करा। तर 8व्या रोला सिलेक्शन करायचं आहे, व्ही टॅबवर जा, व्ही टॅबवर गेल्यानंतर फ्रीज पेन मधला आपल्याला याच्यातला पहिलाच ऑप्शन घ्यायचा आहे, फ्रीज पेन अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन्स, कॉलम बी ची रुंदी बदलून ती 10.00 करा म्हणत आहे। तर कॉलम बी ची रुंदी चेंज करायची आहे। तर कॉलम बी ला सिलेक्शन करा, बी ला सिलेक्शन केलं, फॉर्मॅटमध्ये जायचं आहे आणि रो कॉलम विथवर क्लिक करायचं आहे, विथसाठी। तर कॉलम विथवर क्लिक करा आणि किती करायचं आहे, 10.00 सांगितलेलं आहे। तर 10.00 करा, त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन्स, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये फुल स्क्रीन ऑन ठेवा म्हणत आहे। तर फुल स्क्रीन ऑन ठेवण्यासाठी व्ह्यू टॅबवर जा, व्ह्यू टॅबवर गेल्यानंतर याच्यातून आपल्याला रीडिंग व्ह्यू इथून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन्स,
दिलेल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये 7 अतिरिक्त स्लाईड तयार करा म्हणत आहे. तर 7 अतिरिक्त स्लाईड घ्यायचे आहे आपल्याला. आता इथं कोणत्याही स्लाईडचं नाव सांगितलेलं नाही, त्यामुळे या वरच्या ऑप्शन्सवर आपल्याला 7 वेळेस क्लिक करायचं आहे. आणि पहिली स्लाईड मिळून आपल्या 8 स्लाईड होणार आहे. तर बघा इथं 8 स्लाईड झाल्या आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स, MS आउटलुकमध्ये अपॉइंटमेंट लेटर टू ट्रेनी सब्जेक्ट आणि कंप्लीटेड स्टेटससाठी टास्क तयार करा म्हणत आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला टास्क तयार करायचा आहे. तर न्यू आयटममध्ये जा, टास्क घ्यायचा आहे. टास्क घेतला, त्यानंतर याच्यात सब्जेक्ट दिलेला आहे तर सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाका. त्यानंतर स्टेटसमध्ये आपल्याला कंप्लीटेड घ्यायचा आहे तर स्टेटसमध्ये जा आणि याच्यातून कंप्लीटेड स्टेटस घ्यायचा आहे. त्यानंतर सेव्ह अँड क्लोजवर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स, MS आउटलुकमध्ये इन प्रोग्रेस स्टेटस टास्क ड्रायव्हिंग रूम रिनोव्हेशन सब्जेक्ट आणि 25 कंप्लीशन सोबत तयार करा म्हणत आहे. तर पुन्हा एकदा टास्क बनवायचा आहे. तर न्यू आयटममध्ये जा आणि याच्यातून टास्क घ्यायचा आहे. टास्क घेतल्यानंतर बघा याच्यातनी पहिले सब्जेक्ट दिलेला आहे तर सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाका. त्यानंतर आपल्याला स्टेटस घ्यायचा इन प्रोग्रेस, तर स्टेटसमध्ये जा आणि इन प्रोग्रेस नावाचा स्टेटस घ्या आणि कंप्लीशन घ्यायचं आहे किती %, 25%. तर कंप्लीटमध्ये याच्यातनी 25% कंप्लीट दाखवा. त्यानंतर सेव्ह अँड क्लोज करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स, दिलेल्या वेब पेजमध्ये जपानबद्दल माहिती शोधा आणि इंग्रजी भाषेमध्ये पहा म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन पहिलंच आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स, मेनू बारचा वापर करून वेब पेज प्रिंट प्रिव्ह्यू मोडमध्ये पहा म्हणत आहे. तर प्रिंट प्रिव्ह्यू मोडमध्ये पाहण्यासाठी बघा याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे. त्यानंतर सबमिट करा. तर आपलं लेवल 1 कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला लेवल 2 सोडवायचं आहे. तर लेवल 2 मध्ये या आणि इथून स्टार्ट करा. तर बघा लेवल 2 मध्ये आपल्याला थोडेसे त्याच्यापेक्षा लेवल 1 पेक्षा थोडेसे कठीण प्रश्न विचारले जातात. याहू फोल्डरमधून मेसेंजर फोल्डरमध्ये याहू फाईल मूव्ह करा म्हणत आहे. तर याहू फाईल मूव्ह करायची आहे याहू फोल्डरमधून. तर याहू फोल्डरमध्ये जा, फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि याच्यातून कट हा ऑप्शन्स वापरायचा. तर कट करून घ्या. एक स्टेप इथून बॅकमध्ये जायचं आहे कारण इथे मेसेंजर फोल्डर मागे दिलेला आहे म्हणून बॅक आलेला आपण. मेसेंजर फोल्डरमध्ये जायचं आहे आणि त्यातनी राईट क्लिक करून पेस्ट करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स, सपोर्ट फोल्डरमध्ये असलेले इन्व्हायरमेंट फोल्डर डिलीट करा म्हणत आहे. तर सपोर्ट फोल्डरमध्ये असलेले इन्व्हायरमेंट फोल्डर डिलीट करण्यासाठी सपोर्ट फोल्डरमध्ये जा, इन्व्हायरमेंट फोल्डरला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर याच्यातून डिलीट बटनावर क्लिक करायचं आहे. तर डिलीट झालेले आहे ते आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स, सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्समधल्या इंट्रोडक्शन फाईलचं ॲट्रिब्यूट बदला आणि रीड ओनली करा म्हणत आहे. तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा, होममध्ये जायचं आहे, इंडेक्समध्ये जा, इंट्रोडक्शन फाईलला सिलेक्शन करायचं आहे, ॲट्रिब्यूट चेंज करण्यासाठी राईट क्लिक करायचं आहे. त्यानंतर याच्यातनी प्रॉपर्टीजवर जा, प्रॉपर्टीजवर गेल्यानंतर इथे ॲट्रिब्यूट दिलेला आहे तर रीड ओनली ॲट्रिब्यूट घ्या इथून. त्यानंतर अप्लाय करायचं आहे, ओके बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स, दिलेल्या डॉक्युमेंटमधील टेक्स्ट 3 कॉलममध्ये स्प्लिट करा आणि कॉलमच्या मध्ये 0.6 इंच इतकी जागा मोकळी सोडा म्हणत आहे. तर 3 कॉलम स्प्लिट करायचे आहे 3 कॉलममध्ये. तर कुठे एक सिंगल क्लिक करा, सिलेक्टमध्ये जाऊन सिलेक्शन ऑल करून घ्यायचं आहे, लेआउटमध्ये जा, त्यानंतर कॉलम्समध्ये जायचं आहे आणि याच्यातून मोर कॉलम्सवर क्लिक करा. मोर कॉलम्सवर क्लिक केल्यानंतर नंबर ऑफ कॉलमची संख्या किती सांगितलेली आहे 3. तर याच्यातनी 3 करा आणि स्पेसिंगमध्ये जाऊन आपल्याला 0.6 करायचं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स, तुम्ही तुमच्या मित्रासाठी वाढदिवसाचं ग्रीटिंग तयार केलं आहे. या ग्रीटिंग कार्डची पार्श्वभूमी तुम्हाला बदलायची आहे. दिलेल्या ग्रीटिंग कार्डला तुम्ही पर्पल मेश टेक्स्चर इफेक्ट कशा प्रकारे द्याल म्हणत आहे. तर पर्पल मेश टेक्स्चर इफेक्ट देण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा. त्यानंतर आपल्याला डिझाईन टॅबमध्ये जायचं आहे, पेज कलरमध्ये जा, फिल इफेक्टमध्ये जायचं आहे, टेक्स्चरमध्ये जा आणि पर्पल मेश याच्यातून घ्यायचं आहे आपल्याला. बघा या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स, दिलेल्या डॉक्युमेंटमधून टेबलची बॉर्डर काढून टाका म्हणत आहे. तर संपूर्ण टेबलला सिलेक्शन करा. त्यानंतर डिझाईन टॅबमध्ये जायचं आहे, बॉर्डर्समध्ये जा आणि याच्यातून नो बॉर्डर घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये लिजंड एलिमेंट चार्टच्या उजव्या बाजूस दाखवा म्हणत आहे. तर लिजंड एलिमेंट चार्टच्या उजव्या बाजूस दाखवण्यासाठी चार्टला सिलेक्शन करून घ्या. डिझाईन टॅबमध्ये जायचं आहे, ॲड चार्ट एलिमेंटमध्ये जा, त्यानंतर लिजंडवर जायचं आहे
आणि कोण्या साईडला सांगितलेलं आहे, उजव्या, तर याच्यातून राईट साईड घ्यायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. कॉलम ई, एज हा ए टू झेड म्हणजे स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट ऑर्डरमध्ये सॉर्ट करून एक्सेल डेटा अरेंज करा म्हणत आहे. तर कॉलम ई सांगितलेला आहे, तर कॉलम ईला सिलेक्शन करा. कुठून सांगितलेलं आहे, एज पासून, तर एज पासून आपल्याला संपूर्ण सिलेक्शन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे संपूर्ण एज इथून अशा प्रकारे सिलेक्शन करा. त्यानंतर सॉर्ट अँड फिल्टरमध्ये जायचं आहे आणि स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर सॉर्टवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 ब्लँक स्लाइड ॲड करा आणि सर्व स्लाइडला रँडम बार स्लाइड ट्रान्झिशन आणि हॉरिझॉन्टल इफेक्ट अप्लाय करा म्हणत आहे. तर 2 ब्लँक स्लाइड ॲड करण्यासाठी आपल्याला न्यू स्लाइडमध्ये जाऊन याच्यातून 2 ब्लँक स्लाइड याच्यातून आपल्याला अशा प्रकारे घ्यायचे आहे आणि सर्व स्लाइडला रँडम बार्स नावाचं ट्रान्झिशन द्यायचं आहे. तर ट्रान्झिशनमध्ये जा, रँडम बार्स नावाचं ट्रान्झिशन घ्या. इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला हॉरिझॉन्टल इफेक्ट घ्यायचा आहे आणि अप्लाय टू ऑल करा, कारण सर्व स्लाइडला सांगितलेलं आहे म्हणून, आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये करंट स्लाइडसाठी पुश स्लाइड ट्रान्झिशन आणि फॉर्म लेफ्ट इफेक्ट वेरिएशन इफेक्ट सेट करा म्हणत आहे. तर करंट स्लाइडला सिलेक्शन करा, ट्रान्झिशनमध्ये जा, पुश नावाचं ट्रान्झिशन इथून घ्यायचं आहे आणि त्याचा इफेक्ट कुठून सांगितलेला आहे, फ्रॉम लेफ्ट, तर इथून फ्रॉम लेफ्ट हा इफेक्ट घ्या आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये दुसऱ्या स्लाइडमध्ये बेसिक सायकल स्मार्ट आउट ग्राफिक समावेश करा म्हणत आहे. तर दुसऱ्या स्लाइडमध्ये म्हणत आहे, तर दुसऱ्या स्लाइडला सिलेक्शन करा, इन्सर्ट टॅबवर जायचं आहे, स्मार्ट आउटवर जा. स्मार्ट आउटवर गेल्यानंतर बेसिक सायकल घ्यायचा आहे, तर सायकलमध्ये जा आणि त्यातून बेसिक सायकल घ्यायचा आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. MS आउटलुकमध्ये दिनांक 5 एप्रिल 2014 ते 10 मे 2014 पर्यंत 7 PM ते 9 PM वेळपर्यंत हॉटेल ग्रँड इंटरनॅशनल लोकेशनवर कॉर्पोरेट डिनर विथ MD सब्जेक्टसाठी अपॉइंटमेंट तयार करा म्हणत आहे. तर अपॉइंटमेंट तयार करण्यासाठी न्यू आयटमवर जा, अपॉइंटमेंट घ्यायची आहे. अपॉइंटमेंट घेतली, त्यानंतर आपल्याला डेट दिलेली आहे, तर दोन्ही डेट आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे. तर पहिले स्टार्ट डेट टाका, त्यानंतर याच्यातनी ड्यू डेटसुद्धा दिलेली आहे, म्हणजे एंड डेट दिलेली आहे, तर ते सुद्धा एंड डेट त्यामध्ये टाकायचे आहे. 7 PM ते 9 PM टायमिंग घ्यायचा आहे, तर पहिला 7 PM घ्या. अशा प्रकारे 7 PM सांगितलेलं आहे, तर 7 PM घ्या. त्यानंतर दुसऱ्या याच्यातनी आपल्याला 9 PM घ्यायचं आहे. त्यानंतर सब्जेक्ट लोकेशन दिलेलं आहे, तर लोकेशनला कॉपी करा आणि लोकेशनमध्ये लोकेशन टाकायचं आहे. त्यानंतर सब्जेक्ट दिलेला आहे, तर सब्जेक्टला कॉपी करा, Ctrl+C आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाका अशा प्रकारे. त्यानंतर सेव्ह अँड क्लोजवर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स. दिलेल्या वेब पेजमधून तुम्ही कशा प्रकारे साइन आउट व्हाल म्हणत आहे. तर साइन आउट होण्यासाठी आपल्याला पहिले साइन इन करायचं आहे, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे आणि नंतर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. दिलेल्या ब्राउझरमध्ये फेवरेट लिस्टमधून ऑनलाईन बुक्स लिंक ओपन करा म्हणत आहे. तर फेवरेट लिस्टमधून ऑनलाईन बुक्स लिंक ओपन करायची आहे, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे आणि त्यानंतर सबमिट करा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या लेवल 2 सुद्धा कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर आपल्याला लेवल 3 मधले प्रश्न सोडवायचे आहे, तर इथून स्टार्ट करा. सपोर्ट फोल्डरमधील नेटवर्क फाईल उघडा, त्या फाईलमध्ये सर्व टेक्स्ट डिलीट करा आणि फाईलला सेव्ह करून फाईलला बंद करा म्हणत आहे. तर सपोर्टमध्ये जा, नेटवर्क फाईलला डबल क्लिक करून ओपन करा. ओपन केलं, त्या फाईलमध्ये सर्व शब्द आपल्याला डिलीट करण्यासाठी कुठे एक सिंगल क्लिक करा, Ctrl+A ऑल करा आणि इथून डिलीटच्या बटनानं डिलीट करा. त्यानंतर फाईलमध्ये जाऊन त्या फाईलला सेव्ह करायचं आहे, त्यानंतर त्याला क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. दुसऱ्या वाक्याची फॉन्ट साईज बदलून 14 करा म्हणत आहे. तर 2 नंबरच्या वाक्याला सिलेक्शन करा, साईजमध्ये जा आणि त्यातून किती साईज घ्यायची आहे, 14, तर इथून 14 साईज घ्या आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. सर्व विद्यार्थ्यांचे टोटल मार्क कॉलम एल मध्ये कॅल्क्युलेट करा आणि फंक्शनचा उपयोग करून एकूण मार्क 600 पेक्षा कमी असेल तर गुड आणि 600 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क असेल तर व्हेरी गुड असा रिमार्क दाखवा म्हणत आहे. तर पहिले आपल्याला टोटल काढून घ्यायचं आहे. L2 मध्ये क्लिक करा, त्यानंतर ॲटो समोर क्लिक करायचं आहे आणि एक एंटर बटनावर क्लिक करा. त्यानंतर पहिलं टोटल निघालेलं आहे, बाकीच्या टोटल काढण्यासाठी अशा प्रकारे ड्रॅग करून ते काढायचं आहे. त्यानंतर आपल्याला रिमार्क काढायचा. रिमार्क काढण्यासाठी बरोबरचं साईन घ्यायचं आहे. पहिले इफ फंक्शन सांगितलेलं आहे, तर इफ फंक्शन्स घ्या, शिफ्ट दाबून ओपन ब्रॅकेट घ्यायचं आहे. पहिलं टोटल आपल्याला 600 पेक्षा कमी दाखवायचं आहे म्हणून लेस द्यान, त्याच्या पुढे 600 टाईप करा. 600 टाईप केलं, त्यानंतर आपल्याला कॉमा द्यायचा आहे आणि डबल इनोटेड कॉमामध्ये बघा आपल्याला काय टाईप करायचं आहे,
गुड टाईप करा. अशा प्रकारे डबल इंटेड कॉमा पूर्ण करा. त्यानंतर पुन्हा कॉमा द्यायचा आहे आणि पुन्हा डबल इंटेड कॉमा द्या आणि याच्यामध्ये बघा आपल्याला व्हेरी गुड नाव टाईप करून घ्या अशा प्रकारे आणि त्यानंतर ब्रॅकेटला क्लोज करायचं आहे आणि त्यानंतर एक एंटर बटनावर क्लिक करा. तर बघा पहिलं टोटल हे 600 पेक्षा कमी आहे म्हणून गुड मार्क आलेला आहे रिमार्क आणि जिथं जिथं 600 पेक्षा जास्त असेल त्या ठिकाणी व्हेरी गुड असा रिमार्क इथे आलेला आहे. तर एकच संख्या इथे 600 पेक्षा जास्त म्हणून व्हेरी गुड आलेला आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. दिलेल्या वर्कशीटमध्ये सेल रेंज M6 ते M12 मध्ये एकूण खर्च कॅल्क्युलेट करा म्हणत आहे. तर M6 ते M12 मध्ये म्हणत आहे. तर M6 मध्ये क्लिक करा. त्यानंतर इथे ॲटोसमच्या डाऊन एरोवर जायचं आहे आणि इथून सम फंक्शन्स घ्या आणि डायरेक्ट एक एंटर बटनावर क्लिक करायचं आहे. तर सर्व टोटल निघालेलं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये रेक्टँगल शेप इन्सर्ट करा, सिलेक्ट करा व त्याची आउटलाईन लॉंग डॅश डॅश डॉट अशी करा म्हणत आहे. तर रेक्टँगल शेप इन्सर्ट करायचा आहे. तर इन्सर्ट टॅबवर जा, शेपवर जायचं आहे आणि ज्यातून रेक्टँगल घ्या आणि ड्रॅग करून तो काढायचा आहे. तर रेक्टँगल काढलं तर त्याची आउटलाईन आपल्याला डॅश डॅश ठेवायची आहे. तर शेप आउटलाईनमध्ये जा, त्यानंतर डॅशेसमध्ये जा आणि कोणती सांगितलेली आहे लॉंग डॅश डॉट डॅश. बघा इथं दिलेलं आहे लॉंग डॉट डॅश डॅश. तर इथून ती घेतलेली आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. MS आउटलुकमध्ये 15 ऑगस्ट 2014 RTO ऑफिस लोकेशनवर इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन सब्जेक्टसाठी इव्हेंट तयार करा म्हणत आहे. तर न्यू आयटममध्ये जा, अपॉइंटमेंटमध्ये जायचं आहे, ऑल डे इव्हेंटवर क्लिक करा. त्यानंतर याच्यातनी पहिले डेट दिलेला आहे तर डेटला कॉपी करा आणि डेटमध्ये आपल्याला डेट टाकायची आहे. त्यानंतर लोकेशन दिलेलं आहे तर लोकेशनला कॉपी करा आणि लोकेशनमध्ये लोकेशन टाका. त्यानंतर सब्जेक्ट दिलेला आहे तर सब्जेक्टला सुद्धा कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये आपल्याला सब्जेक्ट टाकायचा आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड क्लोजवर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि शेवटचा प्रश्न बघा. दिलेल्या इनबॉक्समधून तुम्ही पहिली ईमेल उघडा आणि त्या ईमेलला थँक्स सहित तुमचं उत्तर पाठवा म्हणत आहे. तर पहिली इमेज ओपन करून तिला उत्तर पाठवायचं आहे. तर यासाठी बघा काय करायचं आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे आणि त्यानंतर सबमिट करा. तर मित्रांनो आपले सर्व ऑब्जेक्टिव्हचे प्रॅक्टिकलचे प्रश्न झालेले आहे. तर आता आपल्याला ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न सोडवायचे आहे. कीबोर्ड, माऊस, मॉनिटर व सिस्टीम युनिट यांना एकत्रितपणे डॅश डॅश असे म्हणता येईल म्हणत आहे. तर त्याला आपण काय म्हणू शकतो. हार्डवेअर म्हटले जाते. व्यवसाय प्रचारासाठी सोशल नेटवर्किंग साईटला सुधारण्यासाठी कोणत्या नवीन पेज वैशिष्ट्याचा उपयोग होईल म्हणत आहे. तर याचं उत्तर ग्रुप्स आहे. तुम्हाला वेबसाईटवर मिळालेली माहिती अद्ययावत असल्याची खात्री करण्यासाठी तुम्ही काय तपासले पाहिजे म्हणत आहे. तर याचं उत्तर तुम्हाला वेबसाईटवर मिळालेली माहिती अद्ययावत असल्याची खात्री करण्यासाठी तुम्ही काय तपासले पाहिजे म्हणत आहे. तर त्याचं उत्तर बघा. तर वेबसाईटचा डोमेन आहे. त्यानंतर सबमिट करा. कोणता घटक विशेषतः सुरक्षा वाढवण्यासाठी एन्क्रिप्टेड डेटा साठवण्यासाठी तयार केला आहे ज्यामुळे गुन्हेगारांना नक्कल कार्ड तयार करणे जवळपास अशक्य होते म्हणत आहे. तर याचं उत्तर ओळख क्रमांक आहे. त्यानंतर सबमिट करा. वेब शोधण्यासाठी कोणता घटक आवश्यक आहे म्हणत आहे. तर वेब शोधण्यासाठी बघा आपल्याला ब्राउझर प्रोग्राम महत्त्वाचा आहे. त्यानंतर सबमिट करा. वेब सर्च इंजिनचा प्रभाव पाहता त्यांनी लोक माहिती कशी मिळवतात हे कसे बदलले आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर त्या 4 नंबरचं आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात माहिती प्रवेश त्वरित आणि सोयीस्कर बनवले आहे. त्यानंतर आपल्याला लेवल 2 मधले सुद्धा प्रश्न सोडवायचे आहे. ट्रेलो प्रामुख्याने डॅश डॅश वापरले जाते म्हणत आहे. तर ट्रेलो प्रामुख्याने कशात वापरले जाते. तर ट्रान्सलेशन करण्यासाठी. त्यानंतर सबमिट करा. ब्राउझर एक वेबसाईटची कनेक्ट झाल्यावर तो सामान्यतः कोणत्या प्रकारच्या फाईलला मिळतो म्हणत आहे. तर ते HTML डॉक्युमेंटला मिळते. त्यानंतर सबमिट करा. डॅश डॅश हा व्हॉइस ग्रेड व लो बँडविड्थ म्हणून ओळखला जाणारा
असून स्टँडर्ड टेलिफोन कम्युनिकेशनसाठी वापरला जातो म्हणत आहे. तर याला आपण व्हॉइस बँड म्हटले जाते. रॉम चिप्सबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे म्हणत आहे. तर रॉम चिप्सबद्दल तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. रॉम चिपमध्ये निर्माताद्वारा संग्रहित माहिती असते आणि वापरकर्त्याद्वारे ते बदलता याचं उत्तर 2 नंबर आहे. रॉम चिप्स सामान्यतः त्या डेटासाठी वापरले जातात ते CPU वारंवार लिहिते, हे त्याचं उत्तर आहे. हायरार्की नेटवर्कला डॅश असेही म्हणत आहे. तर हायरार्की नेटवर्कला हायब्रिड नेटवर्क सुद्धा म्हटले जाते. एंड युजर सॉफ्टवेअर म्हणून वर्णन करता येईल असा सॉफ्टवेअरचा प्रकार म्हटलेला आहे. तर त्याला आपण ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हटले जाते. त्यानंतर लेवल 3 मधले सुद्धा प्रश्न सोडवायचे आहे. सोशल बी केवळ AI जनरेटेड कॅप्शन पुरवते, परंतु युजर इंटरॅक्शनवर आधारित एंगेजमेंट अटॅचमेंट करत नाही म्हणत आहे. तर बरोबर आहे. ग्रामीण प्रोजेक्टच्या उपयोजनामध्ये सुधारणा करण्यासाठी ग्रामस्तरावरील प्रोडक्टिव्ह इनसाइट कशी मदत करते म्हणत आहे. तर याचं उत्तर प्रशासकीय वर्कफ्लो ऑटोमेट करून आहे. FTP फाईल ट्रान्सफर युटिलिटीमध्ये कोणते मुख्य कार्य करते म्हणत आहे. तर FTP फाईलमध्ये कोणते मुख्य कार्य असते बघा. तर याचं उत्तर फाईल अपलोडसाठी वेब इंटरफेस प्रदान करते, हे त्याचं उत्तर आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची आपली परीक्षा झालेली आहे आणि आता आपण एंड करून पाहूया आपल्याला किती मार्क मिळालेले आहेत. तर आणि जे प्रश्न ऑब्जेक्टिव्हचे चुकले असेल ते प्रश्न सर्वात शेवटी तुम्हाला त्याचं करेक्ट उत्तर सुद्धा सांगणार आहे. तर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर बघा, आपल्याला ऑब्जेक्टिव्हमध्ये 15 पैकी 7 मार्क मिळालेले आहे आणि प्रॅक्टिकलमध्ये 35 पैकी 35 मार्क मिळालेले आहे. तर जे प्रश्न चुकलेले असेल ते सांगणार आहोत. व्यवसाय प्रचारासाठी सोशल नेटवर्किंग साईटला सुधारण्यासाठी कोणत्या नवीन पेज वैशिष्ट्याचा उपयोग होईल म्हणत आहे. तर याचं उत्तर व्यवसाय पेजेस आहे. त्यानंतर तुम्हाला वेबसाईटवर मिळालेली माहिती अद्ययावत असल्याची खात्री करण्यासाठी तुम्ही काय तपासले पाहिजे म्हणत आहे. तर वेबसाईटचा शेवटचा अपडेट दिनांक होतं, त्याचं उत्तर. कोणता घटक विशेषतः सुरक्षा वाढवण्यासाठी इन्क्रिप्टेड डेटा साठवण्यासाठी तयार केला आहे, ज्यामुळे गुन्हेगारांना नक्कल कार्ड तयार करणे जवळपास अशक्य होते म्हणत आहे. तर याचं उत्तर होतं मायक्रोचिप. ट्रेलो प्रामुख्याने डॅश वापरते म्हणत आहे. तर काय वापरते बघा. तर प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी वापरले जाते. त्यानंतर रॉम चिपबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे म्हणत आहे. तर रॉम चिपमध्ये निर्माताद्वारा संग्रहित माहिती असते आणि वापरकर्त्याद्वारे ते बदलता येत नाही, हे त्याचं उत्तर होतं. त्यानंतर सोशल बी केवळ AI जनरेटेड कॅप्शन्स पुरवते, परंतु युजर इंटरॅक्शनवर आधारित एंगेजमेंट ऑप्टिमाइज करत नाही म्हणत आहे. तर याचं उत्तर चूक होतं. त्यानंतर ग्रामीण प्रोजेक्टच्या उपयोजनामध्ये सुधारणा करण्यासाठी ग्राम स्तरावरील प्रोडक्टिव्ह इनसाइट कशी मदत करतात म्हणत आहे. तर याचं उत्तर डेटा चालित सुधारणा सुचवून, हे त्याचं उत्तर होतं. FTP फाईल ट्रान्सफर युटिलिटीमध्ये कोणते मुख्य कार्य करते म्हणत आहे. तर कोणतं कार्य बघा. इंटरनेटद्वारे संगणकामध्ये फाईल ट्रान्सफर करते, हे त्याचं उत्तर होतं. त्यानंतर अशा प्रकारे आपले प्रश्न चुकलेले होते. तर सर्व प्रश्न मी दाखवलेले आहे, बाकी सर्व करेक्ट आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय.